खासदार ओमराजे निंबाळकर यांची सावली म्हणून जी व्यक्ती परिचित आहे, काम मुंबईतला असो, दिल्लीतला असो की मतदारसंघातलं, सर्वाधिक काळ ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत कोण असतील तर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष खोचरे. खरं तर ओमराजेंच्या वडिलांपासून ते त्यांच्या कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत. आता ओमराजेंच्या निर्णयाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? ओमराजे ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये ओमराजे जाणार शिवसेनेत अशी चर्चा, काय वस्तुस्थिती आहे? याच्यामध्ये सुरुवातीचा विषय असा आहे की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशा निवडणुकीमध्ये तन मन धनाने प्रचार करून 24 तास काम करून देखील कार्यकर्ते निवडून आले नाहीत आणि एकंदरीत कार्यकर्त्याच्या मनावर होत असलेला परिणाम आणि त्यांच्या मनातली कार्यकर्त्यांची जी भावना होती की बाबा पैशाचा भरपूर प्रचंड मारा होत आहे निवडणुकीमध्ये, सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकल्या जातात, मग आपण कुठंतरी या गोष्टीवर टिकलं पाहिजे असं सतत त्यांच्या कार्यकर्त्याकडनं त्यांच्यावर दबाव आहे, अजून पण आहे, असं माझं मत आहे. मग हा दबाव वाढत गेल्यानेच ओमराजे या निर्णयापर्यंत गेले किंवा त्यांनी दिल्लीला गेले गट या संदर्भात काय? कारण तुम्ही कायम सोबत असतात. दिल्लीला गेलेत का नाही ह्याच्याबद्दल अजून मला काही त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही. पुण्यात होते, मुलगा आजारी होता, इथपर्यंत माझं बोलणं झालं होतं आणि माझं बोलणं झालं त्यावेळेस तिने असं म्हणलं की बाबा आपल्याला 20 तारखेचा निकाल आपल्या वडिलांचा जो महत्त्वाचा आहे तो निकाल लागल्याच्या नंतर आपण काय ते माध्यमासमोर आणि लोकांसमोर जाऊन विषय मांडू आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवू, एवढं माझं बोलणं झालं. एकीकडे कार्यकर्त्यांच्या दबावाचं तुम्ही सांगताय, मात्र त्यांच्यावर भाजपकडूनही दबाव असल्याची किंवा शिंदे सेनेकडनं दबाव असल्याची चर्चा होती. तुमचं काही बोलणं व्हायचं का? कसंही व्हायचं? दबावाचा विषय जर झाला तर दबाव घेणाऱ्यापैकी ती व्यक्ती नाही किंवा भाजपकडनं आणि शिंदे गटाकडनंही दबाव नव्हता. मात्र परिस्थिती अशी होती की कार्यकर्त्यांची जो रेटा होता, कार्यकर्ते सतत सांगत होते की बाबा निधी नाही, कामं भेटत नाहीत, मग आपण काहीतरी ठरवलं पाहिजे. तरी पण त्यांचं अजूनपर्यंत पण जाण्याबद्दल किंवा दुसऱ्या गटात जाण्याबद्दल प्रत्यक्ष माझे त्यांचा संवाद झालेला नाही. एवढंच आमचं बोलणं होतं की बाबा आपण निकालाची वाट बघतोय, निकालाच्या नंतर आपण दिशा ठरवू, लोकांना सांगू, विचारू, कार्यकर्त्यांचं मत आजमावून घेऊन पुढचा निर्णय घेऊ. या चर्चेनंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतीये. ही टीका पाहिल्यावर काय वाटतं? नाही, टीका पाहिल्यावर खूप त्रास होतो मनापासून तशा गोष्टीचा, कारण आजपर्यंत आपण सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य बेरोजगार, सर्वसामान्याच्या व्यथा आपण लोकांच्या समोर मांडल्या आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात मांडल्यामुळे लोकमत आपल्यासोबत होतं आणि तेच ह्या वृत्तपत्रातून किंवा चॅनलमधून ज्या बातम्या येतात त्याच्यामुळे लोक डिस्टर्ब आहे, एवढं माझं मत आहे. आता लोक येत आहेत का कार्यालयाला तुम्हाला भेटायला? तुम्हाला फोन करतात का? काय बोलतायत? कार्यकर्त्यांचं आणखी म्हणणं आहे की बाबा परत फेरी विचार काहीतरी करा, विनंत्या करत आहेत आणि ऑफिसचं कामकाज रेग्युलर पहिलं जसं होतं त्या पद्धतीनं चालू आहे. कुठेतरी शांतता पाहायला मिळाली ऑफिसमध्ये. आणि शांतता म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस खासदार साहेब स्वतः ऑफिसला असतात त्यावेळेसच आम्ही लोक ऑफिसला बोलवतो किंवा जनता दरबार होतो, पण ऐन टायमाला जे वैयक्तिक कामं असतात ते येतात, त्याच्यामुळे गर्दीचा किंवा काय ह्याचा विषय नाही. तर हे होते ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष खोचरे. खरं तर कार्यकर्त्यांमधून मागल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर दबाव आहे, कुठंतरी तो दबावाचा रेट आहे, तर दुसरीकडं भाजप किंवा शिंदे सेनेचा दबाव कुठलाही नसल्याचं ते म्हणतायत आणि 20 तारखेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर ही आपली भूमिका जाहीर करणार आहेत. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.